हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात? छानच असाल ना? पावसाळा चाललाय इतका मस्त आणि गारगार हवा, जिकडं तिकडं पाऊस, हिरवळ, अशा वातावरणात माणूस छानच असतं ना. तर म्हटलं चला आज काहीतरी दाखवावं तुम्हाला. तर असं आहे की माझ्याकडं हे काही फळ आहे, हे बघा. तर हे फळ कसलं आहे तुम्हाला माहिती आहे का? सध्या हे असं गार असलेलं फळ आहे आणि हे आपण खातो पण नेहमी. पण एवढंच आहे की हे तुम्हाला असं कच्चं असताना माहीत आहे किंवा नाही माहीत, ते माहीत नाही आहे. म्हणजे हे ना खजूर आहे, खजूर. खजूर आपण तर आणतोच ऑलरेडी किराण्यामधून वगैरे. तर ते पिकल्यानंतर तसे असतात, काळे चॉकलेटी कलरचे. आणि आत्ता हे जेव्हा झाडावर असतात ना, तेव्हा असे हे रेडिश होऊन जातात, छानपैकी गार असलेले असतात तेव्हा. आणि दुसरं म्हणजे हे खायला असे छान तुरट आणि गोड असतात. तर हे जे असे काही फळं असतात ना, की जी पिकल्यानंतर त्यांची चव वेगळी असते आणि थोडी ती जेव्हा झाडावर असतात तेव्हा त्यांची चव वेगळी असते. पण त्यांच्यामधून सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला विटॅमिन हे मिळत असतं. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव घेऊन बघितली पाहिजे, की हे आता जसा आंबा आंबा झाडावर असताना कच्चा असतो तो. कच्चा असल्यावर आंबट लागतो छान, गार असल्यानंतर थोडा गोड आंबट लागतो आणि पिकल्यानंतर तर मग गोडच लागतो. असं मग हे असे जी फळं असतात ना, ही टेस्ट करून बघितली पाहिजे कधी कधी. आता हे गावांकडे असं बघायला मिळतं, शहरात कधी कधी नाही मिळत हे बघायला. पण मग गावाकडे जेव्हा असं मिळतं ना, तेव्हा टेस्ट करून बघितली पाहिजे या गोष्टींची, की हे कसं लागतं. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं लागतं. तुम्हाला आता याची चव कळणार नाही, पण खरंच छान लागतं. थोडं तुरट लागतं, पण मस्त लागतं. असं कुठं तुम्हाला जर मिळालं ना, तर नक्की खाऊन बघा. म्हणजे तुम्हाला याची टेस्ट कळेल की हे कसं लागतं. आणि दुसरं म्हणजे चिंच वगैरे तर आपण खातोच गार असलेली, मीठ बीठ टाकून कशी छान लागते ना. पण तसं या फळाला मीठ वगैरे लावूनही खायची गरज नाही, डायरेक्टली खाल्लं तरी पण चालतं. पण म्हटलं चला आज माझ्याकडं हा वानोळा आलेला आहे तर तुम्हाला दाखवावा. आता मी तर काही कुठं मळ्यात वगैरे जाऊन आणलेलं नाही, पण मला हे वानोळं आलेलं आहे तर म्हणून मग मला मिळालं हे खायला. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. आणि तुम्ही खाल्लेलं आहे का, कधी बघितलेलं आहे का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.